Okay, welcome everybody once again to Ahilya Utsav's day 7, or you can say week 7. Okay, I'm very excited for this week because we are continuing our journey of English speaking smoothly and steadily. And I'm sure you must be very, very happy for the progress you are doing. Okay, so I welcome all of you in this Ahilya Utsav 2025 day 7, class 7. Okay, chalo. So let's continue. And before that, how are you, everyone? I'm good. You're good. Okay, fantastic. What about Good, sir. others? Very good. Reply. I'm well, sir. Fine. Okay, that's good. Nice. What about others? Poonam, switch on your camera, please. Okay, everybody, please keep your cameras on. And after that, Swati Shevati is there. Swati, how are you? Unmute and speak, please. I'm great. Okay, nice to hear. So, how was your week so far, everybody? What was the special thing in the last week? Anything special would you like to share with us? Because see, it's a spoken English platform. Here you have opportunity to speak without any hesitation of making mistakes, because all mistakes will be taken care by me. Don't bother, just speak. This is the platform for you specially to speak without any freedom, without any afraidness. Okay, please. So Pallavi, Swati, Jadhav is also there. Okay, Poonam is there. Poonam, how are you? Why I am asking purposefully, everyone. मी स्वतः तुम्हाला का विचारतो नावं घेऊन, कारण तुम्ही अनम्यूट करून बोललंय की समजायचं तुम्ही सेटल आहात. काही प्रॉब्लेम नाही, जॉईन तर केलंय पण तुम्ही शांततेत ऐकता पण आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जॉईन करतात पण अजून सेटलमेंट बाकी असते, कोणाचा तरी आवाज असतो, काहीतरी चालू असतं. मग त्याच्यामध्ये मला पुढे समजत नाही नक्की यांच्याशी बोलायचंय की नाही. त्यामुळे मी चेक करत असतो. मी शांततेत बसते, सेटल आहेत, 5 मिनिटं आधी सेटल केलंय. कारण खूप घाईघाईत तुम्ही येता, मग बऱ्याच वेळा लक्ष नसतं, सुरुवातीचे 5-10 मिनिट तुमचे असेच जातात. ओके, सो वैशाली मचे इज ऑल्सो देअर. स्वाती जाधव, हाऊ आर यू नाव? लास्ट वीक I गेस यू आर नॉट फीलिंग बेटर. Yes, sir. I am good, sir. यू आर गुड. ओके, Yes, दॅट्स sir. नाईस टू हिअर. चलो, विदाउट एनी डिले लेट्स कंटिन्यू विथ दिस टॉपिक. ओके, आतापर्यंत जे जे टॉपिक झाले त्याचे रिव्हिजन आपण बऱ्याच वेळा करत असतो. तर लास्ट सेशनला जे आपलं झालं होतं त्याच्यासाठी काही होमवर्क मी तुम्हाला दिलेला आहे, तो कम्प्लीट केलाय एव्हरीबडी? Yes, sir. Yes, sir. That's nice. Thank you for your reply. Even Swati has raised hand also. Okay, Pallavi is also very quick. Nice. Okay, chalo. So let's start from the Swati and Pallavi because they raised hand. ज्यांचे हात वर असतात, ज्यांचा कॅमेरा ऑन असतो, त्यांना मी पहिले विचारतो, बिकॉज आय लाईक देअर अप्रोच. त्यांची इन्व्हॉल्वमेंट मला खूप आवडते. कारण की तुम्ही जेवढं ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होताल तेवढं तुम्हाला लवकर समजेल आणि तुम्हाला बोलण्यासाठी जी संधी आहे ती प्रत्येक वेळेस घेत चला. ओके, बाहेर कोणी तुम्हाला इंग्लिश बोलत नाहीये तुमच्याशी. एम आय राईट? आणि म्हणून तुम्हाला इथे संधी आहे, तर त्या संधीचं सोनं करा. त्यामुळे 1 तास स्वतःसाठी आठवड्यातून एवढं तरी आपण करू शकतो, या उद्देशाने आपण तो क्लास घेतोय. तर कृपया त्याला ऍक्टिव्हली रिस्पॉन्ड करा, म्हणजे तुम्हाला बोलणं सोपं होईल. चलो, सो स्टार्टिंग फ्रॉम स्वाती शेवटे. Yes, sir. I made sentences with past tense, positive and negative sentences, questions and answers. ग्रेट. First, I speak the positive questions. Was I good worker? Yes, I was a good worker. ओके, आय Was वॉन्ट यू टू टेक मराठी मिनिंग ऍज वेल. मराठी मिनिंग प्रत्येक वाक्याचं घ्या. okay. Uh, मी गुड वर्कर म्हणजे मी चांगली कामगार होती का? नाही नाही, गुड वर्कर चालेल, ट्रान्सलेट नका करू, पण ऍटलीस्ट ओके. लॉजिक मला कळायला पाहिजे की तुमचं लॉजिक बरोबर लागतंय.
ओके प्रत्येक शब्द आपल्याला ट्रान्सलेट करणं अपेक्षित नाही. तुम्ही इंग्लिशमध्ये सोपं वाटतं तर इंग्लिशच बोला मॅक्सिमम. ओके. हो मी चांगली वर्कर होते. वॉज ही बॅड वर्कर? तो वाईट वर्कर होता का? येस ही वॉज अ बॅड वर्कर. तो वाईट वर्कर होता. वॉज शी एक्सलेंट डॉक्टर? ती एक्सलेंट डॉक्टर होती का? येस शी वॉज एक्सलेंट डॉक्टर. हा, शी वॉज नाही येणार ना, ॲन येईल इथे. शी वॉज एन. ओके. अँड एक्सलंट, बिकॉज एक्सलंटचं वॉवल जो आहे तो ई आहे. ही आहे. हो. ई असल्यामुळे उच्चार ईचा आहे आणि त्यामुळे आपल्याला तिथे अँड तिथे आर्टिकल वापरावं लागेल. आय रिपीट अगेन. येस शी वेट वॉज वेट एन वेट एक्सलेंट डॉक्टर. आय रिपीट अगेन ही पण फ्रेज चुकलेली आहे. ओके. इंडियनिझम मध्ये या बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढे पाहायच्या आहेत की आय रिपीट अगेन. रिपीटचा अर्थ परत करणे, अगेनचा अर्थ पण परत म्हणणे. परत करूया. तो आय रिपीट इट किंवा आय ओके. से अगेन असं म्हणता येईल. ओके. म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं सर इतक्या बारीक चुका तुम्ही काढताय, पण नाही बरोबर आहे. लक्षात घ्या की आपण जेव्हा शिकायचं ठरवलंय तर बेस्ट ऑफ बेस्ट का नाही करावं असा माझा प्रयत्न असतो. म्हणजे मी स्वतः प्रयत्न करतोय, तुम्ही पण करावं विशेष प्रयत्न, जेणेकरून ग्लोबल लँग्वेज आहे आणि त्या लेवलला आपण शिकण्याचा प्रयत्न करावा. आय कॅनॉट से दॅट वी वुड बिकम परफेक्ट. इट्स आय डोंट नो वेन द टाइम विल कम, बिकॉज आय हॅव बीन डुईंग दिस सिन्स मेनी इयर्स, but I cannot claim that I have achieved everything. Lot many things to learn, but it's okay. We can try for perfection. That is in our hand. Please Yes sir. continue. I repeat it. Was she excellent doctor? Yes, she was an excellent doctor. Perfect. Was Reva poor reader? रेवा पुअर रीडर आहे का? नाही, म्हणे होती का? होती का? होती का? नो, रेवा वॉज नॉट पुअर रीडर. नाही, ती पुअर रीडर नव्हती. वॉज इट रफ सरफेस? तो रफ सरफेस होता का? नो, इट वॉज अ नॉट रफ सरफेस. नाही, तो रफ सरफेस नव्हता. नाही, आता नाही येणार परत. इट इट वॉज वॉज नॉट नॉट रफ फक्त सरफेस. बोलताना आला तुमचा. ओके. तर प्रोनाऊन्स होते मध्येच. काही हरकत सॉरी. नाही, हेच तर आपल्याला परफेक्शन कडे जाण्यासाठी प्रॅक्टिस चालू आहे. नाही, डोंट वरी. वर वी लिसनर्स? येस वी वेर लिसनर्स. Were you smart performer? Yes, you were smart performer. हा, आता इथे वेअरच्या ऐवजी वर म्हणा, वर. वर. ओके. वर यू स्मार्ट परफॉर्मर? तो स्मार्ट परफॉर्मर होता का? यस यू वेर स्मार्ट परफॉर्मर. हो, तो स्मार्ट परफॉर्मर होता. आर दे रिच पीपल? ते रिच पीपल्स होते का? नाही, यस दे. पीपल्स नाहीये तिथे, पीपल्स नाही, पीपल आहे फक्त. हा पीपल. सॉरी, इथं वेअर आहे सर, आर नाही, मी आर बोलले. वेर दे रिच पीपल? येस दे वेर रिच पीपल. हो ते रिच पीपल होते. निगेटिव्ह क्वेश्चन्स नाव. वॉज नॉट आय गुड रीडर? मी चांगली रीडर नव्हते का? नो, आय वॉज गुड रीडर. नाही, मी चांगली रीडर होते. नाईस. वॉजंट शी ब्युटिफुल गर्ल? नो, शी वॉजंट ब्युटिफुल गर्ल. ती ब्युटिफुल गर्ल नव्हती का? नाही, शी वॉजंट ब्युटिफुल गर्ल. ती ब्युटिफुल गर्ल नव्हती. वॉजंट ही स्मार्ट डॉक्टर? तो स्मार्ट डॉक्टर नव्हता का? नो, ही वॉजंट स्मार्ट डॉक्टर. नाही, तो स्मार्ट डॉक्टर नव्हता. वॉजंट इट स्मूथ सरफेस? तो ते स्मूथ सरफेस होतं का? सॉरी, नव्हतं का? येस, इट वॉज अ स्मूथ सरफेस. नो. सॉरी, नो. प्रश्न नो, इट निगेटिव्ह वॉज आहे अ ना, नॉट. त्याच्यामुळे एक्सप्रेशन दोन्हीकडे नो येणार. उत्तर पॉझिटिव्ह असलं किंवा निगेटिव्ह असलं तरी. नो, इट वॉज अ नॉट स्मूथ सरफेस. नाही, ते रफ स्मूथ सरफेस नव्हतं. वेरंट दे गुड लर्नर्स? नो, दे वेरंट गुड लर्नर. ते चांगले लर्नर नव्हते का? नाही, ते चांगले लर्नर नव्हते. राईट. दॅट्स इट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाईस. थँक्यू सर. कन्सिस्टंटली यू आर ट्राईंग युअर तर बेस्ट. शॉर्ट आन्सर्स पण केले, पण मी पॅरलली वाचले नाहीत. प्लीज, यू कॅन.
वाचू परत. येस. वॉज आय गुड वर्कर? येस आय वॉज. वॉज ही बॅड वर्कर? येस ही वॉज. वॉज शी एक्सलेंट डॉक्टर? येस शी वॉज. वॉज रेवा पुअर रीडर? नो इजंट शी. नो नो नो. सॉरी, वॉजंट शी. आता इथे तुम्ही काय वापरलंय बाकीच्यांना लक्षात घ्या. क्वेश्चन टॅगचा वापर केला इथे, कारण की वॉज रिया गुड वर्कर हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, म्हणून याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग येणार. वॉजंट शी. आलं लक्षात? पहिले प्रश्न विचारलाय, रिया चांगली वर्कर होती का, नव्हती का, असा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आपण वापरतोय. आणि जर निगेटिव्ह स्टेटमेंट असेल, वॉजंट रिया गुड वर्कर, वॉज शी, होती का, असा पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग येईल. आलं लक्षात? तर जरी तुम्हाला परीक्षा नसेल द्यायच्या कोणत्या, परंतु वापरताना पण आपल्याला माहिती पाहिजे की कशा प्रकारे त्याचा यूज केला जातो. तर क्वेश्चन टॅगचा एक महत्वाचा नियम असा असतो की वाक्य ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल स्टेटमेंट त्यावेळेस निगेटिव्ह क्वेश्चन टॅग, ज्यावेळेस निगेटिव्ह असेल त्यावेळेस पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. ओके, चलो स्वाती कंटिन्यू. Was it rough surface? No. Wasn't it? Were we listeners? Were we listeners? Yes, we were. वेर वी आहे का, वेरंट वी आहे? Were we? ओके देन ओके, येस वी वर. ठीक आहे. Were you smart performer? Yes, you were. Were they rich people? Yes, they were. Negative question. Was not I good reader? No, I was. Wasn't she beautiful girl? No, she wasn't. Wasn't he smart doctor? No, he wasn't. Wasn't it smooth surface? Yes, it was. आता इथे Weren't नो येईल, नो. वॉजंट इट गुड सरफेस? नो इट वॉज नॉट. किंवा नो इट वॉज, दोन्हीचे एक्सप्रेशन नो येतील सुरुवातीला. the nose हवाय का? No, it was. Okay. जर निगेटिव्ह क्वेश्चन असेल तर. हा निगेटिव्हच आहे. Weren't they good learner? No, they weren't. That's it. संपलं. व्हेरी गुड स्वाती, नाईस. Thank you. Yes. Now we'll go to Pallavi. Please. Others, please raise your hands if you want to speak. And your camera must be on again and again in every session. I'm reminding you. Okay. Poonam, Babel, Vaishnavi Mache, sorry, Vaishali Mache, Prachi. There are many students joining late. And Rahul is there. Rahul, please unmute. Yes, sir. It is only for girls or women's. So I'm really sorry, I cannot allow you. Okay, okay. अहिल्या उत्सव आहे त्यामुळं तुम्हाला आता ह्याच्यात नाही घेता येणार, सॉरी. Sir, tomorrow. टुमॉरो यू. Tomorrow. येस, नो प्रॉब्लेम. I am due. थँक यू. Okay. सविता, त्यानंतर राणी, सारिका, मुनोद, प्लीज कॅमेरा कंपल्सरी ऑन करा प्लीज. अदरवाईज काही यूज नाही तुमचा लाईव्ह क्लास करून. तुम्ही अलर्ट जोपर्यंत राहणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला नाही समजणार, लक्षात ठेवा. मग त्याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा सेशन होईल ना मग रेकॉर्डेड पहा युट्यूबला, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही लाईव्ह करताय तर माझं म्हणणं काय, त्याचं मॅक्सिमम बेनिफिट व्हायला पाहिजे. त्यासाठी अलर्ट राहा, लाईव्ह समोर बसा. अंडरस्टूड? प्लीज. चलो, भले तुम्ही बोलत नसताल, आय कॅन अंडरस्टँड, पण ऍटलिस्ट तुम्ही ऐकता तरी लक्ष देऊन, एवढं तरी मला कळतंय. ठीक आहे, कारण बिहाइंड द कॅमेरा काय चालू असते तुम्हालाही माहिती आहे. काहीच लक्ष देत नाही, नुसतं आपलं करायचं म्हणून करताय, त्याला काही उपयोग नाहीये. म्हणजे माझ्या प्रयत्नांना काही उपयोग येणार नाही यश, आणि तुम्हालाही त्याचं समाधान नाही मिळणार. ठीक आहे. जर खूपच तुम्हाला प्रॉब्लेम असेल, जसं बाकीच्यांचे फोन येतात, सर मला वेळ नाहीये, मी ऑनलाईन आज नाही करू शकत लाईव्ह, मी युट्यूबला नक्की पाहिजे, मला तुम्ही ग्रुपवर प्लीज पाठवा, असे खूप जणांचे फोन येतात. एक वेळेस ते बरोबर आहे, तुम्ही लाईव्ह अटेंड करताय आणि कॅमेरा बंद ठेवताय, बोलत नाही, मग त्याला काय अर्थ आहे सांगा. समजतंय? चलो कंटिन्यू. पल्लवी. I made some sentences of was and were. ओके. First, I start from was. ओके. Was I at the party? मी पार्टीत होतो का? Yes, I was at the party. मी पार्टीमध्ये होतो.
वॉज नॉट आय ॲट द पार्टी. मी पार्टीत नव्हतो का? नो, आय वॉज नॉट ॲट द पार्टी. नेक्स्ट, वॉज ही ॲट होम एस्टरडे. तो काल घरात नव्हता का? येस, ही वॉज ॲट होम एस्टरडे. वॉज नॉट ही ॲट होम एस्टरडे. नेक्स्ट, वॉज शी इन द लायब्ररी. ती लायब्ररीमध्ये नव्हती का? सॉरी, होती का? शी वॉज इन द लायब्ररी. ती लायब्ररीमध्ये होती. वॉज नॉट शी इन द लायब्ररी. ती लायब्ररीमध्ये नव्हती का? नेक्स्ट वन, वॉज इट ऑन द टेबल. येस, इट वॉज ऑन द टेबल. वॉज नॉट इट ऑन द टेबल. ते टेबलावर नव्हते का? राईट. ओके. वर यू व्हेरी हेल्पफुल. येस, यू वर व्हेरी हेल्पफुल. वर नॉट यू व्हेरी हेल्पफुल. वर वी इन द सेम क्लास. आपण एका क्लासमध्ये होतो का? एका वर्गात होतो का? येस, वी वर इन द सेम क्लास. वर नॉट वी इन द सेम क्लास. वर दे ॲट द स्टेडियम. येस, दे वेअर ॲट द स्टेडियम. वर नॉट दे ॲट द स्टेडियम. वर दे ऑन व्हॅकेशन. येस, दे वेअर ऑन व्हॅकेशन. Were not they on vacation? Were we ready? Yes, we were ready. Were not we ready? Sir, can I try a WH question? Yes. Why was I at the party? Yes. No. आता इथे वायचं क्वेश्चन असल्यामुळे येस नो नाही येणार आता इथे. दॅट वॉज द ट्रिक. वाय वॉज आय ऍट द पार्टी. मी पार्टीमध्ये का होते? आता याचं कारण द्यावं लागेल ना तुम्हाला. बिकॉज इट वॉज माय फ्रेंड्स बर्थडे. बिकॉज आय हॅड टाइम. बिकॉज एनी रिझन यू कॅन गिव्ह. म्हणजे वायचं कारण काही असू शकतं. ओके. आणि लक्षात आन्सर नाही सांगत, फक्त क्वेश्चन्स. नाही सांगा ना, काय प्रॉब्लेम आहे? वा वा, आन्सर सांगायला काय प्रॉब्लेम आहे? चुकलं तर चालेल ना. ओके ओके. Why was I at the party? मी का पार्टीला का नव्हते? ओके. बिकॉज I'm too late. I'm too late from my office. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मला मी ऑफिसवरून माझ्या यायला ऑफिसवरून उशीर यायला झाला. उशीर झाला. हा, राईट. ओके. बिकॉज आय गॉट लेट फ्रॉम ऑफिस. ओके, आय गॉट टू लेट फ्रॉम माय ऑफिस. हा, आय गॉट लेट फ्रॉम माय ऑफिस और आय केम होम लेट फ्रॉम माय ऑफिस. ओके. आता इथे सगळीकडे आपण क्रियापदाचा वापर करतोय बघा. आता इथून पुढे काम सुरू होईल अजून. आतापर्यंत आपण क्रियापदाचा कुठे वापर केला नव्हता, बरोबर आहे. आता उत्तर देताना WH क्वेश्चन मध्ये हे सांगावं लागेल आपल्याला की मला उशीर झाला किंवा मी उशिरा आले. आणि लक्षात, मला काम होतं. मी इथे सगळीकडे क्रिया आपल्याला वापरावे लागतील पुढे जाऊन. त्यामुळे चुकलं तरी चालेल, हळूहळू प्रयत्न सुरू करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नाईस. नेक्स्ट क्वेश्चन. Next question is, why was he at home yesterday? Answer सांग. आता तुम्हीच सांगायचं आता. Because why was he तुम्ही at ऐका ना home? पल्लवी, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही सहज बोला. तुम्ही चेक करत बसला ना, हे म्हणू की ते म्हणू, तुम्हाला सुचणार नाही. जे वाटतं ते म्हणून टाका, मला कळेल. मी सांगेल हे बरोबर आहे की नाहीये. सहज बोला. Because of exam are coming. That's why I'm not staying home. ओके, ठीक आहे. आता मराठीत सांगा, एक्झॅक्टली काय म्हणायचं तुम्हाला. म्हणजे आता तो घरामध्ये का नव्हता? सॉरी, तो घरामध्ये होता का? हा, तो घरामध्ये होता. होता का? हा. नाही, पण हा बेसिक क्वेश्चन झाला. वॉज ही ऍट होम
मग तुमचं उत्तर येईल येस ही वॉज ॲट होम. आता पुढचा क्वेश्चन आहे, तो घरामध्ये का होता? वाय वॉज ही ॲट होम? मला असं सांगायचं होतं की म्हणजे एक्झाम जवळ आली आहे, त्यामुळे मी घरामध्ये. परत परत एकदा सांगा. मी हेडफोन लावतो, मला तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. जस्ट अ मिनिट. काही वेळेस नेटवर्कचा इश्यू असतो ना तुमच्याकडून किंवा माझ्याकडून पण कदाचित, तर आवाज क्लिअर येत नाही. गिव्ह मी अ मोमेंट, आय विल टेक द हेडसेट. Okay, now you can speak, please. I could hear better. Yes, Pallavi. माझा क्वेश्चन असा होता, व्हाय वॉज ही ॲट होम एस्टरडे? तो काल घरामध्ये का होता? Okay, answer. बिकॉज एक्झाम्स आर कमिंग, Okay. दॅट्स वाय आय स्टे इन होम हा, एस्टरडे. बिकॉज ही स्टेड इन होम. तो होता ना आता घरात. बरोबर आहे. बिकॉज एक्झाम्स आर ऑन द वे, असं पण म्हणता येईल. एक्झाम्स आर ऑन द वे, एक्झाम्स आर ड्यू. ड्यू पण म्हणता येईल. एक्झाम होणे बाकी आहेत, आणि किंवा एक्झाम्स आर व्हेरी नियर, एक्झाम डेट्स आर नियर, असं पण म्हणता येईल. अँड दॅट्स द रिझन ही वॉज ॲट होम और ही स्टेड इन होम. त्यामुळे तो घरात राहिला, घरात थांबला. तो बरोबर आहे ना? कमी आहे. काय म्हणायचं उत्तर? मी घरात थांबले का तो घरात थांबला? तो घरात थांबला. हा, बिकॉज ऑफ एक्झाम ही स्टेड इन होम. एक्झाम मुळे तो घरात थांबला. ठीक आहे, व्हेरी नाईस. व्हाय वॉज इट ऑन द टेबल? हा, सांगा. ते टेबलावर काय होते? का होते? बिकॉज डेली वी कीप ऑन द टेबल, दॅट्स वाय आय केप्ट. केप इन ऑन द टेबल. व्हेरी गुड. सुस्त आहे की नाही, येत आहे की नाही आता? मग काय विचार करता बरं? सहज बोललं तर काय होईल? जास्तीत जास्त एखादा शब्द इकडे तिकडे होईल. बट यू आर ट्राइंग युअर बेस्ट. व्हेरी नाईस, गुड. व्हाय वर यू व्हेरी हेल्पफुल? तुम्ही एवढे मदतगार का आहात? नाही बिकॉज नाही नाही नाही, आता वाय वर म्हटले ना आपण. वर म्हटल्यावर का होते. का जर होते? सॉरी. हा आहात म्हणायचं असेल तर प्रेझेंट टेन्स मध्ये जाईल. वाय आर यू. आर आणि वर दोन्हीचा फरक राहील फक्त. आर मुळे प्रेझेंट टेन्स मध्ये यू, वर मधून पास्ट टेन्स कडे क्वेश्चन जाईल. Because to get happiness for helping people, that's why I were a helpful person, right? ओके, आता ऍक्च्युली याला असं स्ट्रक्चर करता येईल. क्वेश्चन परत सांगतो बघा. वाय वर यू सो हेल्पफुल? तू एवढं मदतगार का होता? बिकॉज आय फाइंड हॅपीनेस हेल्पिंग अदर्स. आय फील हॅपी वेन आय हेल्प अदर्स. Okay. लक्षात, सोपे सोपे फॉर्मॅट मध्ये आपल्याला उत्तर द्यायचंय. आय फील हॅपी, आय गेट हॅपीनेस. ओके, आय बिकम हॅपी आफ्टर हेल्पिंग अदर्स. आणि लक्षात, म्हणजे तेच अर्थ आहे, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांगतोय. आणि याला फॉर्मॅट काय आहे? सब्जेक्ट प्लस V1, कारण प्रेझेंट टेन्स मध्ये उत्तर देतोय. आलं लक्षात? नाईस. Why were they at the stadium? ते स्टेडियम मध्ये का होते? बिकॉज सांगा कारण. ड्यू टू क्रिकेट इव्हेंट्स. Absolutely, due to cricket event, due to cricket match, they were in stadium. Or to watch cricket match, they were in stadium. Nice. नेक्स्ट वन, व्हाय वर दे ऑन व्हॅकेशन? ते हम्म. सुट्टीला का गेले होते? ते सुट्टीवर का होते असं पण म्हणता येईल. ते मोठ्या सुट्टीवर का सुट्टीवर, होते? वेकेशन म्हणजे लॉंग वेकेशन.
because because they were going to our village. That's why. they were going नाही, because they went to their village. Okay, They had gone to their village. we had. ओके. आता हा पुढचा टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. ओके. आज आज मी बघा तुम्हाला आपण एक ऑफलाईन क्लब पण घेत असतो. म्हणजे या अहिल्या उत्सवच्या आधीपासून आपण अहिल्यानगरमध्ये जे आपलं क्लास आहे बालिकाश्रम रोडला, तिथे आपला एक ऑफलाईन क्लब पण असतो. तो पण सगळ्यांसाठी फ्री असतो. तिथे मेन्स, वुमेन्स, गर्ल्स, बॉईज, एव्हरीबडी कॅन कम. तिथे असे काही कंडिशन नाही, फक्त महिलांसाठीच आहे. एव्हरीबडी कॅन कम. तो 5:30 ते 6:30 असतो. आणि तो पण आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेतो. म्हणजे कसं, की ऑफलाईन मध्ये जे लोक समोर येतील त्यातच आपण युट्यूब लाईव्ह करतो, आणि तेच लाईव्ह ऍज इट इज रेकॉर्डिंग ते युट्यूबला अपलोड होतं, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांनाही ते पाहता येईल. तर त्याचा मी आज तुम्हाला ग्रुपवर एक शेअर केलेला व्हिडिओ बघा. आणि कोइन्सिडेंटली त्याच्यामध्ये आज प्रेझेंट परफेक्ट टेन्स होता. मग दरवेळेस आपण नवीन नवीन टॉपिक घेतो, जशी मुलांची डिमांड असते ऑडियन्सची, की सर हा टॉपिक आम्हाला समजत नाही, किंवा नवीन काही जरी त्यांना वाटलं, स्टोरी टेलिंग, डिबेट, लाईव्ह प्रेझेंटेशन, कशाबद्दल पण, तर असे वेगवेगळे टॉपिक्स दर आठवड्याला आपण तिथे आठवड्यातून एकदा सोमवारी असतो तो. तर तो पण आवर्जून बघत चला, लाईव्ह सेक्शन असतो, जेणेकरून की तुम्हाला जो तुमचं जे टॉपिक्स आहेत तेही त्यामध्ये नवीन टॉपिक तुम्हाला कळतील, किंवा एखादं तुम्ही इथं शिकण्याच्या आधी तिथे शिकून जाताल. अल्टिमेट उद्देश काय आहे, की तुमचा जो जर्नी आहे, तुमचा जो स्पीड आहे, तो तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. काही जणांना असं वाटू शकतं, सर हा मला येत आहे, ह्याच्या पुढचं व्हायला तर वेळ आहे, तोपर्यंत काय करता येईल, तर तोपर्यंत तिथे बघा त्याच्यावरून काही नवीन शिकता येत आहे का. तर तोही लाईव्ह क्लास असतो, जसा आता ऑनलाईन होतोय सेम ऑफलाईन होतो. मुलं त्यांचे डाऊट्स विचारतात, तिथे लगेच आम्ही करेक्शन करतो. त्यामध्ये क्वेश्चन आन्सर असतात, सगळ्या प्रकारे तुम्हाला ते पाहता येईल. आणि जर कोणी अहिल्यानगरला येऊ शकतं सोमवारी किंवा असेल, तर त्यांना आवर्जून सांगा, सगळ्यांसाठी तो फ्री आहे. आणि बरेच वर्ष झाले आम्ही ते घेतोय. आले लक्षात? त्यामुळे त्याचाही फायदा सगळ्यांना होऊ शकतो. तर आवर्जून तुमच्या ग्रुपमध्ये तो सगळीकडे सांगा. आणि उद्देश एवढाच आहे, की इंग्लिश बद्दलची जी भीती आहे किंवा जो कॉम्प्लेक्स असतो, तो आपल्याला 99% तो घालवायचा प्रयत्न करायचा आहे. 1% तो कॅन्डिडेटच्या हातात असतो. म्हणजे मी किती जरी इकडून सांगितलं, की आता कॅमेरा ऑन करा, बोला, तुमच्या हातून जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी काहीच करू शकणार नाही. म्हणजे माझ्या हातात तो कंट्रोल नाहीये, की तुम्हाला अनम्यूट करणं. तुम्हाला मी सांगू शकतो, करायचं तुम्हालाच आहे. त्यामुळे तो 1% मी ठेवलेला आहे. तो ऑफलाईन क्लास असला तरी प्रॉब्लेम असतो, कारण आतून जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कोणीच हेल्प करू शकत नाही. आले लक्षात? तर नक्की तो आवर्जून सगळ्यांमध्ये शेअर करा आपल्या परिवारात, जेणेकरून की नगरमध्ये असतील तर त्यांना करता येईल. जरी नसतील तर युट्यूबला पण त्यांना आधीचे एपिसोड्स पण त्यांना पाहता येतील. ठीक आहे. चलो, तर त्यामध्ये तुम्ही पण बघा, आज परफेक्ट टेन्स त्यामध्ये घेतलेला आहे आपण, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण त्या डिटेलमध्ये घेतलाय. तर तुम्हाला तो तिथे अजून क्लॅरिफिकेशन समजेल. ठीक आहे. चलो पल्लवी, कंटिन्यू. Uh, why were they? Sorry, why were we ready? Uh, because we are going to shopping. That's why. आता पास्ट टेन्स पाहिजे ना. वाय वर वी रेडी, आम्ही रेडी का होतो? बिकॉज वी वेर अबाउट टू गो टू शॉपिंग. वी वेर लिव्हिंग फॉर शॉपिंग. ओके, वी वॉन्टेड टू गो फॉर शॉपिंग. तिन्ही पास्ट टेन्स मध्ये चालेल ना हे उत्तर. Okay. काही हरकत नाही. खूप छान That's प्रयत्न केले पल्लवी. व्हेरी नाईस, आय अप्रिशिएट. पल्लवी, वेअर आर यू फ्रॉम? तुम्ही कुठून आहात? basically I'm from Patan, but I'm currently staying in Dhahri, Pune. धायरी, पुणे. नाईस. डू अटेंड रेग्युलरली, यू हॅव गुड Actually, कॉन्फिडन्स. actually, technically I don't have any problem, but at the point any subject I'm not confident about what I'm saying to how to express. It's not a matter of your confidence. You have very much confidence and you are expert also. कारण तू छान प्रयत्न करते. सगळ्यात महत्वाचं काय आहे, फक्त विचार करणं थांबव. खूप विचार केल्याने चुकणार. राईट, हा आन्सर देताना थांबावं हा, लागतंय. काहीच गरज नाही थांबे. सहज बोल ना, काय होईल, एखादा शब्द इकडे तिकडे होईल. मी टीचर आहे, मी त्यामध्ये काम करतोय, मला वर्षानुवर्ष मी काम करतोय, म्हणून मला पटकन समजतंय. बाकीचे ऑडियन्स बरेच जण सांगतील, तुम्हाला खरंच कळतंय का हो हिचं किती चुकतंय? ऑनेस्टली सांगा सगळ्यांनी. नो सर. मग तेच तर सगळ्यांचं आहे ना, तेच सगळ्यांचं तेच भीतीची. असतं.
भीती आहे थोडी की मी चुकीचं बोलते की काय. अजिबात चुकीचं नाहीये, मार्क माय वर्ड्स. आणि मी अजिबात तुम्हाला असं कधीच सांगणार नाही. तुमचं कॉन्फिडन्स आहे, ज्या पद्धतीने तुम्ही शब्द निवडताय, शब्द सांगताय, तुम्हाला माहिती पण आहे. फक्त आता तुम्हाला बोलायची सवय जास्त लावायची. दॅट्स इट. Okay, and coincidentally, you are in Pune, so you have very good environment. You can speak with many people. What is your educational background? I did my graduation in the Sinhagad College of Engineering, Pune. Like last time you told, I guess. Yes, yes, I Yes, told you now I last recalled. last lecture. Right. So you are an engineer. Yes. You have done many things other than this. Currently, ह्याच्यापेक्षा अवघड गोष्टी तुम्ही केल्यात ऑलरेडी. oh, yes. Yes, currently I learn manual testing and automation testing skills. very nice, very nice. Keep it up, and you have bright future because you are dedicated and you have such a gentle personality. So just speak up, don't bother about it. Okay? Okay. Thank you, sir. All the best, all the best. Chalo, so after Pallavi, who is going to speak? Anybody? अभ्यास केला असेल तर बोलता येईल बरं का. नाही केलं तर काही करता येणार नाही. हा, बघा आता किती हसतात ते सगळे बघा. खरं सांगितलं सर, पण ते कळत नाही आम्हाला. बरोबर आहे ना? प्रत्येक वेळेस सांगतोय, एक आठवडा दिलेला आहे तुम्हाला प्रॅक्टिसला, ऍटलिस्ट काहीतरी करायला पाहिजे की नाही. सगळ्यांना बऱ्यापैकी फॅमिली असेल ना, सगळे मुलांच्या मागे लागतात नुसते. बरोबर ना? हे करा, ते करा, होमवर्क करा, सुट्टीत पण शांत बसू देत नाही. आणि आपल्याला एक संधी मिळाली तर आठवड्याभरात आपल्याकडून काय होईना. चला चेंज करा इथून पुढे. प्रत्येकाचे हात वर पाहिजे की सर आय मेड दिस सेंटेन्सेस. कारण त्या सेंटेन्सेस मधून तुमचं कॉन्फिडन्स कळेल, तुमचं काय तुम्ही करताय, कुठे प्रॉब्लेम येतो हे समजतं. आणि हाच उद्देश आहे मेन. आले लक्षात? स्वाती जाधव हॅज रेज्ड हँड. ओके स्वाती. स्वाती I didn't try. नाही, Hello. बट Excuse me, sir. अर्लियर वाय डिडंट यू रेज हँड? पहिले का नाही हात वर केला? Here is not light, sir. Light is coming. हा, आता बघा, हिअर इज नो पॉवर, पॉवर हॅज कम. Yes, sir. आता तुमची आतून इच्छा असली की कसं होतं लक्षात आलं का? बघा, तुम्ही स्वतःहून इच्छा व्यक्त केली, पॉवर आली की नाही, म्हणजे भगवंताला काळजी असते की नाही. Yes, sir. मग प्रयत्न करा, आपोआप रिझल्ट येत असतात. चलो, स्वाती. I didn't practice last week, sir, because I had lot of work, school work. But I try, sir. प्लीज गो अहेड. Was I clever person? Yes, I was clever person. Wasn't I clever person? No, I was a clever person. Was I young woman? Yes, I was young woman. Wasn't I young woman? No, I was young woman. Were you a quiet boy? Yes, you were a quiet boy. क्वाइट. Uh, क्वाइट आहे त्याचा quiet, उच्चार क्वाइट. quiet boy. Were you quiet boy? Yes, you were quiet boy. Uh, were not uh, were not you quiet boy? No, you were quiet boy. Was he a fat man? Yes, he was a fat man. Wasn't he a fat man? No, he was a fat man. Was she beautiful girl? Yes, she was beautiful girl. Wasn't she a beautiful girl? No, she was a beautiful girl. Was it very dangerous? Yes, it was very dangerous. Wasn't it very dangerous? No, it was very dangerous. Was he weak? Yes, he was weak. Wasn't he weak? No, he wasn't weak. That's it, sir. Nice, nice. Very good attempt. So were you busy last week? Because I checked papers. Sorry, You because I didn't did. listen. You didn't listen well. Sir, once again. हा, आता तुम्ही असं म्हणू शकता, सर कुड यू प्लीज say again, Uh, could you please repeat once, or Pardon, please, sir. may I beg your pardon? Yes. Okay, just a minute, let me check others. What was my question? Can anybody repeat, please? Anyone? ज्यांनी ऐकलंय त्यांनी रिपीट केलं पाहिजे. मी जो विचारलेला क्वेश्चन आहे तो ऐकला का सगळ्यांनी?
No. बाकीच्यांना विचारतोय मी. स्वातीनी ऐकलं ठीक आहे, पण बाकीच्यांचं काय? हा, शीतल आगळे, पल्लवी, स्वाती शेवटे, पल्लवी गांधी, पूनम बाबेल, सारिका मुनोत, वैशाली मचे. आता ज्यांचे कॅमेरा ऑन नाही त्यांचं तर नाव घेऊन पण काय अर्थ नाही. पण तुमचे नाव घेतले तर तुम्हाला ऍटलीस्ट सांगता आलं पाहिजे ना हो. मग काय उपयोग आहे Where काय? she busy हा, last week? बोला कोण सांगताय? राणी. Swati. स्वाती. वेट अ मिनिट. स्वाती शेवटे, हा बोला. Where she busy last week in last week? हा, वर यू विचारलं होतं तिला मी. वर यू हा, बिझी? म्हणजे ते आता त्यांना विचारलं मी तसं बोलले. ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, छान, चांगला प्रयत्न केलाय. आणि बाकीच्यांना परत सांगतो, जेवढं लक्षपूर्वक ऐकायची सवय लावताल तेवढं तुम्हाला समजेल. घराचं मला माहित नाही तुम्ही घरात काय करता, पण इथे तुम्हाला ऐकावंच लागेल हा. आले लक्षात? लक्षपूर्वक ऐकलं नाही इंग्लिश तरच समजेल हा. नाहीतर तुम्हाला मजा नाही येणार, मग समजणार नाही तुम्हाला. आणि मी जेव्हा कोणाशी बोलतोय किंवा कोण जर वाक्य वाचतंय, काही डिस्कशन होते, हे सगळ्यांसाठी आहे. असं विचार करू नका आता स्वाती जाधव आणि सर बोलतायत, हा ठीक आहे यांचं 2-5 मिनिटं बोलणं होईल, तोपर्यंत मी हे करतो, तोपर्यंत मी तिकडे जाते, तोपर्यंत मी काहीतरी करते, ह्याच्यानी काही उपयोग होणार नाही बरं का. 1 तास कंपल्सरी लक्ष देऊन ऐका. जेवढं ऐकताल तेवढं जास्त समजल. चलो, सो वर यू बिझी लास्ट वीक, स्वाती? Yes, sir. I was busy last week. Okay, what was the work you had? I did check paper and made mark list, sir. Okay, was it tedious task? Was it tedious task? Tedious means, sir. टेडियस म्हणजे हेक्टिक. I don't understand. ओके, टेडियस म्हणजे हेक्टिक म्हणतो ना, डिफिकल्ट, चॅलेंजिंग. क्वेश्चनच समजला नाही सर मला. ओके, वॉज इट डिफिकल्ट टास्क? अं, म्हणजे तू जे काम म्हणजे केलं पेपर चेकिंगचं ते Yes, it अवघड was अवघड tedious. होतं. येस, इट वॉज ऍब्सोल्युटली. कोणी yes. सांगितलं? Me, Rani. राणी. ओके, राणी कॅमेरा ऑन करा म्हणजे आम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात. Yes. हा, येस राणी, प्लीज कीप युअर कॅमेरा ऑन. ओके, सो इट वॉज बिझी, सॉरी इट वॉज Yes, sir. टेडियस टास्क. Yes, sir. Okay, fine. Then, weren't you happy with your work? Yes, sir. I was happy with work. Yes नाही येणार आता, नो येईल ना. Weren't you happy? तू तुझ्या कामाने आनंदी Yes, नव्हते का? sorry, sorry. No, I was happy, sir. I was Happy with work. happy. Yes. Okay. Why were you so busy last week? Because exam did start. हा, I did एक्झाम did start असं नाही म्हणता येणार. काय म्हणता येईल? exam Because it, started Because exam started, exam because began. exam started. Okay, sir. Because exam started, I did a check paper and I made mark list. So I was busy. ओके ओके, मच बेटर. आता लक्षात आलंय, जे आपण शिकतोय त्याच्यातच कॉन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न आपण केला आता छोटासा. Yes, त्याच sir. प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला विचारत होतो आणि तुम्हाला उत्तर द्यायला लावत होतो. मग ह्याच Yes, ऍक्टिव्हिटी sir. तुम्हाला करायच्या आहेत. आणि लक्षात, जे शिकलोय Yes, तेवढा sir. वापर करा, ते परफेक्ट होईल, मग पुढे जाऊया. Okay, sir. नाईस, व्हेरी गुड स्वाती, गुड अटेम्प्ट. बट डोंट गिव्ह सच एक्सक्यूज नेक्स्ट टाइम. सर, आय वॉज बिझी अँड आय डिडंट गेट टाइम फॉर प्रॅक्टिस. No, sir. अभी Being teacher, you are not supposed to give excuses. okay, sir. वाय? बिकॉज तो सायकोलॉजीच आपली तशी नाही बनवायची. बिईंग अ टीचर वी कॅनॉट गिव्ह एक्सक्यूज. कारण आपण जर ते केलं ना, ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंडला ते मुलांकडे पण जातं आपल्या. Yes, sir. त्यामुळे प्रयत्न करा. म्हणजे आय कॅनॉट से दॅट 100% एव्हरी टाइम एनीबडी कॅन डू, बट इफ यू कुड डू, यू वुड गेट बेटर अँड बेटर रिझल्ट. सो इट्स अप टू एव्हरी वन. ठीक आहे, Yes, sir. नाईस, थँक्यू. चलो, शीतल आगळे हैज रेज्ड हैंड. yes, sir. Sir, Yes. I made some sentence and
I I'm not returned to notebook and I speak आय एम नॉट रिटन असं नाही म्हणता wrote येत. नाही. काय सांगता येईल, I कोण wrote सांगत? I had not written. ओके, आय हॅड नॉट रिटन, मी लिहिलेलं नव्हतं असं त्याचा अर्थ होईल. so तिला म्हणायचं मी लिहिलं नाहीये. I was I not was not written. written. I was I वन was वन not written. वन पर्सन ऍट टाइम. हा, पहिले कोण सांगतंय? सर मी सांगते आय वॉज नॉट रिटर्न. मी म्हणजे मला कसं कळणार हो, माझ्या समोर किती लोक. शेवटे I शेवटे didn't write. हा, I स्वाती. didn't write, sir. थांबा, मला 2 कान आहेत पण मला एकच ऐकू येतं. हा, स्वाती पहिले. आय वॉज नॉट रिटर्न. रॉंग सॉरी रॉंग आय वॉज रॉंग. नॉट राईट. नाही नाही नाही, आता बोलूच नका तुम्ही. Can यू I tell, sir? यू आर नॉट राईट नाव. Can I tell, sir? हा, स्वाती. I didn't. Sorry. गेलं, चान्स गेला. नेक्स्ट पल्लवी. पल्लवी अनम्यूट केलं होतं का, परत म्यूट करते? सर काय झालं? Okay, you got blank. Okay, fine. Anybody? Rani was also there, I guess. Rani was trying something. yes, sir. Yes, Rani. I wa- I was not writing. नाही, Can I tell, sir? असा अर्थ Please. नव्हताच त्याचा, असा अर्थ नव्हता. Can I tell, sir? Sorry. ओके ओके, पहिले शीतलला एक ट्राय करायला देऊ. शीतल, तुला सुचलंय का काय बोलायला पाहिजे होतं? Yes, sir. I did not write. हा, सोपं सोपं होतं. अजून शिकवलं नाहीये, परंतु ऍटलिस्ट मी चेक करत असतो बॅकग्राऊंड की कोणत्या लेवलला तुम्ही बोलू शकता, काय करता येते. त्याप्रमाणे पुढचे टॉपिक्स मला अजून छान डिझाईन करता येतात. ठीक आहे. ठीक आहे. सो आय डिड नॉट राईट हा टॉपिक शिकवलेला नाहीये आपण. सिम्पल पास्ट टेन्स विथ वर्ब हा टॉपिक आहे. पण तरी पण आता स्वातीनी वापरला होता म्हणून मी त्याला करेक्शन करत होतो. ठीक आहे. सो आय डिड नॉट राईट. सर ऍक्च्युली मी लिहिलं नाही, पण मी सांगते असं शीतलला म्हणायचं होतं. मी राईट शीतल? Yes, yes, sir. Yes. ओके. आणि I अजून did जर not त्याला write. स्पेसिफिक करायचं असेल तर आय हॅव नॉट रिटन, मी लिहिलेलं नाहीये, बट आय वुड लाईक टू ट्राय नाव, पण मी आत्ता ट्राय करू शकते किंवा मला आत्ता ट्राय करायला आवडेल. असंही कॉन्टेक्स्ट तो होता. मग 2 प्रकारे आय हॅव नॉट रिटन हा परफेक्ट टेन्स आहे, आणि जो की सुरुवातीला मी सांगितलं पल्लवीला की आजच्याच क्लबमध्ये जो क्लब असतो सोमवारी आपला, तो ऑफलाईन क्लब, त्याच्यामध्ये हा टॉपिक झालेला आहे. तर तुम्ही नक्की तो बघा. ठीक आहे. चलो शीतल, प्लीज कंटिन्यू. Yes, yes, sir. First, past tense, simple past tense. I make sentence. Uh, नाही was I नाही make नाही नाही sentence? नाही नाही, बोलूच नका काहीच. काय चुकतंय, कोण आयडेंटिफाय करेल? मला मिस्टेक आयडेंटिफाय करून दाखवा प्लीज. Was हा, स्वाती शेवटे, रेस्ड हँड. तर त्यांनी वर्ब वापरलं मेक. ऍब्सोल्युटली करेक्ट. आता made. लक्षात आलंय, म्हणजे साखरेच्या ऐवजी मीठ टाकलं तुम्ही मॅडम. लक्ष द्या प्लीज. Without without वर्क करायचे होते ना. हा, पण मग हे काय होतं असं माहिती का सर, मी ऍक्च्युली प्रॅक्टिस केली नाही पण मी आता करते. मग हे असं इतकं सोपं असतं ना तर मी 1 आठवडा तुम्हाला दिलाच नसता वेळ. लक्षात आलंय का आता लॉजिक? इथे मुरण्यासाठी वेळ लागतो ना. आता उन्हाळ्याचे दिवस तुम्ही लोणचं करताल, बरोबर आहे? ते केले केले लगेच खाता का दुसऱ्या दिवशी? महिला आहेत ना सगळ्या, सांगा तुम्ही आता. No, sir. नाही, नो, का बरं? त्याला त्याला वर्षभर मुर मुरवायचं त्याला. हा, मुरावं लागतं ना त्याला. मग का बरं मुरावं लागतं? त्याची टेस्ट पाहिजे, ती उतरलं पाहिजे ना. मग तसं हे पण आपण जे शिकतोय हे हळूहळू आपण त्याला इमर्स केलं पाहिजे. त्याच्यासाठी तो प्रॅक्टिसला वेळ दिलाय स्पेशल. आणि तो तुम्ही न घेता तुम्ही काय करताय सर, डायरेक्ट लाईव्ह करून दाखवतो. इतकं सोपं आहे सर, त्याला काय एवढा वेळ लागतो? 1 आठवडा कशाला देता तुम्ही? बरोबर आहे ना? असे बोलणारे खूप जण आहेत. बट आय हॅव बीन डुईंग दिस सिन्स मेनी इयर्स. खूप वर्षापासून मी हजारो विद्यार्थ्यांना शिकवतोय, तर मला माहिती आहे कुठे प्रॉब्लेम येतात. आणि महिलांचा मला विशेष आदर काय आहे, कारण की तुमच्या मागे खूप जबाबदाऱ्या असतात. आणि म्हणून हा 1 वर्ष चालवले. मला काय 1 महिन्यात पण हे सगळं संपवता येऊ शकत होतं. आले लक्षात? परंतु रिझल्ट तो अपेक्षित येणार नाही, आणि म्हणून 1 वर्षाची कमिटमेंट आपण करतोय. त्याचा प्लीज युटिलाइज करा वेळ. ओके, परत आयुष्यात बघायची वेळ नाही आली पाहिजे हा टॉपिक. चलो लक्ष द्या. तो आठवड्याभर रोज करा ना 10-10 वाक्य, काय फरक पडतो? प्रॅक्टिस जेवढी जास्त तेवढं परफेक्शन. स्वाती, सॉरी शीतल,
लक्ष द्या, Yes, अशी sir. चूक नाही अपेक्षित तुमच्याकडून. ओके, चलो नेक्स्ट. Next अजून कोण time. आहे का? एनीबडी? कोणाला लाईव्ह ट्राय करायचं आहे का? याचा अर्थ मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे की लाईव्ह ट्राय करू नका. स्वातीने केलं, स्वाती जाधवनी, बट मी तिला ऑब्झर्व करतोय की शी हॅज बीन ट्राईंग सिन्स फर्स्ट वीक. ती पहिलेपासून प्रयत्न करते आणि तेवढं परफेक्शन कडे ती येते जाते, म्हणून तिला मला काही वाटलं नाही सांगायला. आलं लक्षात? शीतल, तू ट्राय केलं पण तू पहिल्याच बॉलला आउट झाली ना. ठीक आहे, लक्ष Okay, द्या. sir. Next time I will better. येस येस, यू कॅन ऑल्सो डू बेटर, बट प्रत्येक वेळेस आपल्याला ट्रायल नाही घ्यायची. आता डायरेक्ट परफॉर्मन्स करायची वेळ आहे ना, मग पहिल्याच वाक्यात नाही चुकायचं. लक्ष द्या अजून. चलो ठीक आहे. अजून कोण आहे ज्याला ट्राय करायचा होता? असं कोणी असेल तर सांगा, अदरवाईज वी विल गो टू नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आणि विचार करत बसू नका बरं का, वेळ कमी आहे आपल्याकडे. लगेच लगेच हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी सांगा. Okay, I guess your silence means you don't want to try now. Okay, we will go ahead to the next activity. ठीक आहे? राणी, तू फक्त हसते तू Yes, sir. आणि अनम्यूट करून तर ठेवलंय पण बोलत काहीच नाहीये. Sir, I was not attending last lecture, so I don't understand. नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण आता पहिल्या वाक्यामध्ये तुझी करेक्शन काय होते? आय वॉज नॉट अटेंड. आता परत काय गडबड झाली? तिथे वर्ब आलेला आहे. Yes, I use yes, हा, सो यू कुड हॅव युज्ड आय वॉज नॉट not प्रेझेंट. present. ओके, आणि हाच फॉर्मॅट आपण मागच्या सेशनला घेतलेला होता. सो इट्स ओके राणी, डोंट वरी. तुम्ही ट्राय करा, म्हणजे चुका होतील, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि तुमच्या चुका मला जर दुरुस्त करण्याची संधी मिळाली तर मलाही समाधान राहील की आपण जे करतोय ते बरोबर चालू आहे. ठीक आहे, कारण नुसतं शिकवणं हा अपेक्षित नाहीये. इंग्लिश स्पीकिंग किंवा स्पोकन इंग्लिश इज नॉट वन वे कम्युनिकेशन आर्ट, इट्स टू वे ऑलवेज. ठीक आहे, त्यामुळे आपण प्रयत्न करूया. तुम्ही जास्तीत जास्त बोला, ते चुका दुरुस्त करण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे, आणि कुठेही मी तुमच्यावर कधीच म्हणजे चिडत नाहीये आणि शक्यतो चिडणार पण नाही, कारण आय अंडरस्टँड युअर कन्सर्न, बट इट डझंट मीन दॅट की यू चेक माय पेशन्स. ओके, मी सांगतोय वारंवार बोला आणि तुम्ही जर शांतच बसणार असाल तर मग मला त्याला असं छान नाही वाटणार. म्हणजे काय करतोय आपण, असं होईल त्याचा अर्थ. एनिवेज, चलो नेक्स्ट टाइम श्युअरली यू वुड चेंज इट एव्हरीबडी. ओके, आता एक जस्ट रिवाइज करूया. वॉजचा आपण टॉपिक घेतला होता. इज इट विजिबल एव्हरीबडी? कॅन यू सी इट? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. थँक यू सो मच फॉर युअर रिप्लाय. नाव पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये वॉज, वर विथ रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्स अँड वॉज नॉट, वर नॉट विथ रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्स. बरोबर आहे? आता या फॉर्मॅट मध्ये पण आपण एकदा परत जाऊया. फॉर्मॅट आपण चेक केला होता. So helping verb plus subject plus object. So there is no place for verb. Just now we took the sentence as Rani announced, like I was not attended. आता ह्याच्यामध्ये बघा निगेटिव्ह होता तो, राईट? सो आता क्वेश्चन फॉर्मॅट येते आपल्याला. स्टेटमेंट मध्ये आपण पहिले नंतर जाऊया, पहिले क्वेश्चन बघूया. वॉज नॉट आय अटेंडेड, असं कुठेतरी आहे का इथे? बघा, वॉज घेतलं बरोबर आहे, नॉट बरोबर आहे, वॉज नॉट. सब्जेक्ट घेतलाय आय, पण पुढे ऑब्जेक्ट मध्ये कुठेही वर्ब नाहीये. Yeah, objective. तिथे काय आहे? नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह किंवा दोन्ही. मग कसं म्हणता येईल? मग वॉज नॉट आय प्रेझेंट इन द क्लास, हे होऊ शकतं. वॉज नॉट आय देअर इन द क्लास, हे होऊ शकतं. किंवा अजून काय येईल? वॉज नॉट आय, अजून काय म्हणता येईल त्याला? वॉज नॉट आय, अजून एखादं ऍडजेक्टिव्ह सांगा. वॉज नॉट आय इन्व्हॉल्व. इन्व्हॉल्व, पण तर क्रिया झाली, परत क्रिया झाली. वॉज नॉट आय देअर चालेल, चला. वॉज नॉट आय देअर, वॉज नॉट आय इन द क्लास, असं चालेल. ठीक आहे, आले लक्षात? तर मग हे दोन वाक्य आपण प्रश्न पाहिले. आता याचं उत्तर कसं होईल बघा. वॉज नॉट आय इन द क्लास? नो, आय वॉज नॉट इन द क्लास. स्टेटमेंट कसं होईल? सर, आय वॉज नॉट इन द क्लास लास्ट वीक. ओके, आय डिड नॉट अटेंड होईल जर आपल्याला क्रियापद घ्यायचं असेल. सर, आय डिड नॉट अटेंड अर्लियर सेशन्स, सो आय कॅन नॉट स्पीक नाव. किंवा सो आय एम नॉट एबल टू स्पीक नाव. समजलंय? And for your kind information, everyone, including Rani,
already we have shared all the videos on the YouTube, already on the group also. त्याची प्रत्येक लिंक आपण जाणीवपूर्वक पाठवतोय आणि त्याच्यामुळे लाईव्ह क्लासचे अटेंडन्स कमी होतो हेही मला कळतंय. बट इट्स ओके, आय अंडरस्टँड की ऍटलिस्ट काही जण तरी आहेत त्यामुळे मला सेशन घेता येते. बाकीच्यांचे जबाबदाऱ्यांमुळे मी समजू शकतो त्यांना नाही अटेंड करतायत, बट दे आर वॉचिंग ऑनलाईन. दॅट्स ओके. जर फॅसिलिटी आहे तर आपल्याला काही हरकत नाही द्यायला, परंतु आवर्जून लाईव्ह करण्याचा प्रयत्न करा. दॅट्स इट. ओके, चलो. सो समजलं इथपर्यंत. सो वॉज नॉट आपल्याला घ्यावा लागेल, वॉजंट त्याला म्हणता येईल आणि कुठेही वर्ब घ्यायचा नाही याच्यात. हेच प्रेझेंट टेन्स मध्ये जर वाक्य बनवायचं असेल जे ह्याच्या आधी आपण केलंय, काय होईल हेच वाक्य सांगा. प्रेझेंट टेन्स मध्ये कोण सांगेल हे वाक्य जे आता आपण पास्ट टेन्स मध्ये केलं. लेट मी आस्क. आता मी एकेकाला विचारतो, ऍटलीस्ट मला समजेल आधीचे टॉपिक पाहिले आहेत का, कळाले आहेत का. पल्लवी गांधी इज देअर. पल्लवी, प्रेझेंट टेन्स मध्ये सांगता येईल का हे वाक्य. त्यानंतर कोणी अजून माझ्या समोर, वैशाली मचे I'm not present. कॅमेरा म्यूट आहे. Can I हा try? हा, यू कॅन ऑल्सो ट्राय. बोला. Am I a good English speaker? ओके, हे प्रेझेंट मध्ये होईल. आता आपण जे वाक्य आता राणीने सांगितलं, आय वॉज नॉट देअर इन द क्लास लास्ट वीक, आता हेच प्रेझेंट मध्ये करा. I am not present in the class. ऍब्सोल्युटली. दिस वीक किंवा राईट नाव असं पण म्हणता येईल. ओके, व्हेरी गुड शीतल. आणि बाकीच्यांनी प्लीज प्रयत्न करा, नुसते विचार करू नका. नाही समजलं तर मला विचारा अनम्यूट करून. ठीक आहे, समजलं इथपर्यंत क्लिअर आहे. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मग हे आपण मागच्या सेशनला कव्हर केलं होतं. त्याचे एक्झाम्पल्स हे पाहिले होते. ओके, याप्रमाणे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही एक्झाम्पल्स पाहिलेत. आता आपण WH क्वेश्चन याचं पाहणार होतो पास्ट टेन्सचा, बरोबर आहे. मागच्या वीक मध्ये तो नव्हता घेतला आपण. तर आता WH ला तोच नियम आहे जो प्रेझेंट टेन्स मध्ये होता. हेल्पिंग वर्बच्या आधी WH रेप्रेझेंटेटिव्ह वर्ड जो काही वाय, वेन, वेअर, हाऊ या चार पैकी एक आपल्याला लावायचा आहे. जो बेसिकचा ऍडव्हान्स क्वेश्चन नाहीये, बेसिक क्वेश्चन आहे WH चा. ऍडव्हान्स क्वेश्चन आपण नंतर पाहणार आहोत. मग WH मध्ये इथं वाय जर आपण वापरलं तर वाय वॉज अ इंग्लिश स्पीकर. तसंच वेन वॉज अ इंग्लिश स्पीकर, वेअर वॉज अ इंग्लिश स्पीकर, हाऊ वॉज अ इंग्लिश स्पीकर. गॉट इट. म्हणजे याचं लॉजिक एवढंच लक्षात ठेवायचंय, सगळ्या टेन्स मध्ये, प्रेझेंट असो पास्ट असो. आता पास्ट टेन्स बद्दल बोलतोय बघा. हेल्पिंग वर्ब पास्ट टेन्सचं घ्यायचं, सब्जेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे बेसिक क्वेश्चन केलं होतं आपण, वॉज अ इंग्लिश स्पीकर. आता त्याला WH जोडलंय, वाय वॉज अ इंग्लिश स्पीकर. आणि याचे आन्सरही आपण सुरुवातीला काही पाहिलेत, जेणेकरून की आपल्याला आन्सर कसं द्यायचं हे कळालं त्यामध्ये. ठीक आहे, पल्लवी हॅज ट्राईड. सो वॉज नॉट अ इंग्लिश स्पीकर, मी इंग्लिश स्पीकर नव्हतो का. मग आता वाय वॉज नॉट अ इंग्लिश स्पीकर, मी इंग्लिश स्पीकर का नव्हतो. मग आता ह्याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला थोडं आपण थांबतोय, जेणेकरून पुढे आपले जे वर्कचे टॉपिक होतील त्यावेळेस ते तुम्हाला सोपं जाईल. परंतु ज्याला शक्य आहे ते ट्राय करू शकतात, त्याचे उत्तर देऊ शकतात. आणि पुढेच गेल्यावर त्यांना तोही फायदा होणार आहे की आत्ताच ते ऍडव्हान्स मध्ये प्रॅक्टिस Voice. करतायत. ओके, प्लीज म्यूट युअर माइक प्लीज. somebody's mic is unmuted. ओके, सो वाय वॉजंट ही इंग्लिश स्पीकर, तो इंग्लिश स्पीकर का नव्हता. बिकॉज ही वॉज नॉट लर्निंग इंग्लिश, कारण तो इंग्लिश शिकत नव्हता. बिकॉज ही डिडंट स्पीक इंग्लिश, कारण तो इंग्लिश बोलला नाही म्हणून तो इंग्लिश स्पीकर नव्हता. लक्षात, कारण काही असू शकतात. त्याचं उत्तर आपल्याला फक्त वायचं असेल की वॉज ह्याच्याने द्यायचं, बिकॉजने द्यायचं. अंडरस्टूड. Yes, चलो, sir. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, नो कन्फ्युजन. ओके, सो नाव वन मोर टॉपिक वी विल टेक टुडे. आजचा जो अजून एक टॉपिक जो होता तो आहे ऑलवेज युजफुल डायलॉग्स. आणि तो असा आहे बघा, व्हॉट अबाउट दिस किंवा हाऊ अबाउट दॅट. बेसिक डायलॉग्स जे क्वेश्चन आन्सर्स किंवा फ्रेजेस आपण विचारतो जनरल लाईफ मध्ये, रेग्युलर लाईफ मध्ये, ते आपण घेतोय. आता याच्यामध्ये सहज क्वेश्चन विचारलाय, सो व्हॉट अबाउट दिस, कॅन आय टेक दिस किंवा शाल आय टेक दिस. ओके, हाऊ अबाउट दॅट, त्याबद्दल काय वाटतंय, याबद्दल कसं वाटतंय. याचं एक्झाम्पल म्हणजे बघा, तुम्ही महिला आहात, साडी किंवा ड्रेस घ्यायला तुम्ही जाता शॉपिंगला, बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही विचारता ना तुमच्या मैत्रिणीला, अजून कोणी बरोबर असेल त्याला,
की व्हॉट अबाउट दिस, हे कसं वाटतंय, इज दिस फाईन, इज दिस गुड फॉर मी, हे माझ्यासाठी चांगलं आहे का? आता तो म्हटलं ना समोरचा व्यक्ती, येस येस इट इज नाईस, तरी तुम्ही विचारताल हाऊ अबाउट दॅट, त्याबद्दल कसं वाटतंय? मग ते म्हणेल येस दॅट इज ऑल्सो फाईन. निर्णय तुम्हालाच घ्यायचा असतो, फक्त तुम्ही विचारता असं, बरोबर आहे की नाही? वेळेस पुरुषांचं असं होत नाही, पुरुष लगेच हा हे घेऊन टाका चला, विचारत पण नाही घ्यायचं का नाही. एम आय राईट ऑर रॉंग? Yes, sir. ओके, तर तुमच्या आवडीचे जे क्वेश्चन आहे जे तुम्ही बोलू शकता ते मी डायलॉग इथं घेतलेत. ठीक आहे, तर व्हॉट अबाउट दिस, हो अबाउट दॅट, एनिथिंग एल्स तुम्ही विचारू शकता. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बरेच वेळा विचारतो, कॅन वी गो टू थिएटर, शॅल वी गो दिस वीक, आय एम गेटिंग बोर. बरंच असं वाटतं ना की अरे बोर होतंय, या विकेंडला थिएटरला जायचं का मूवी पाहायला? सो कॅन वी गो टू द थिएटर, जाऊ शकतो का, असं पण विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, शाल वी गो म्हणजे जायला हवं ना, जायला पाहिजे का, अशा अर्थाने फ्युचर टेन्स मधला आहे. ठीक आहे, लेट्स हॅव अ ड्रिंक, ओके बट हॉट ऑर कोल्ड, असा पण प्रश्न होऊ शकतो. लेट्स हॅव अ ड्रिंक म्हणजे काय, की चला काहीतरी थंड पिऊया, मग त्यामध्ये हॉट की कोल्ड असं पण विचारता येईल. किंवा उसाचा रस आहे, शुगर केन ज्यूस आहे, सिरप आहे, कॉफी आहे, टी आहे, एनिथिंग, कोल्ड कॉफी आहे, एनिथिंग. त्या उद्देशाने तुम्ही तुमच्या मैत्रिणीला म्हणू शकता, राणी इट्स रिअली हॉट समर दिस डेज, लेट्स हॅव अ ड्रिंक नाव. ओके, असं पण म्हणू शकता तुम्ही. सो वुड यू लाईक टू ईट आउट, तुम्ही दोन मैत्रिणी गप्पा मारताय, तुम्ही असं विचारू शकता एकमेकांना. सो शीतल, डू यू हॅव टाइम ऑन दिस वीकेंड, या वीकेंड तुझ्याकडे वेळ आहे का? वुड यू लाईक टू ईट आउट विथ मी, आपण बाहेर गेलो तर छान होईल, तुला माझ्यावर बाहेर जाऊन खायला आवडेल का? येस वाय नॉट, लेट्स गो अँड ईट चायनीज, लेट्स गो अँड ईट पिझ्झा. जे काही तुम्ही डायलॉग्स वापरता त्याप्रमाणे आपण घेतोय. ठीक आहे, देन वाय डोंट वी गो टू सिनेमा, वी आर रिअली गेटिंग बोर, बऱ्याच दिवसात आपण गेलो नाही, इट्स बिन लॉंग टाइम वी डिडंट सी मूवी टुगेदर, वाय डोंट वी गो, आपण का नाही जाते? ओके, कॅन वी गो फॉर शॉपिंग, हा तर सगळ्यात पॉप्युलर डायलॉग असतो आहे ना, प्रत्येक आठवड्याला विचारलं गेलं तरी कमी आहे. ओके, कॅन वी गो फॉर शॉपिंग, लेट्स गो फॉर शॉपिंग. आलं लक्षात? तर तसंही तुम्ही बोलू शकता, लेट्स गो आउट फॉर डिनर, व्हॉट डू यू से, बाहेर जेवायला जाऊया, लेट्स गो आउट फॉर डिनर. नॉट ओनली फॉर फ्रेंड्स बट फॉर फॅमिली मेंबर्स ऑल्सो यू कॅन यूज दिस. कुड यू प्लीज स्टॉप डुईंग दॅट. आता असं पण होतं ना, घरात लोक असले की काही ना काही तुम्हाला इरिटेट होतं, मग तुम्ही असं म्हणतात, कुड यू प्लीज स्टॉप डुईंग दॅट. मुलं असतील लहान किंवा अजून घरातले मंडळी असतात, ते काही करत असतात, टीव्ही लावून ठेवलाय किंवा अजून काही गाणे लावून ठेवले किंवा अजून काही काम करत असतील, तुम्ही म्हणता ना कुड यू प्लीज स्टॉप डुईंग दॅट. कुड यू हा खूप पोलाइट शब्द आहे. ओके, डायरेक्ट ऑर्डर स्टेटमेंट पण वापरतात महिला, जस्ट स्टॉप डुईंग दॅट, इट इज सो इरिटेटिंग, इट्स सो अनॉइंग, असं पण म्हणू शकता तुम्ही, बरोबर ना? तर इट्स सो अनॉइंग म्हणजे किती कंटाळवाणं येते, किती त्रासदायक येते, बंद करतो आवाज, आय एम गेटिंग इरिटेट. तर असे तुम्ही वाक्य तुम्ही वापरू शकता, इट इज सो इरिटेटिंग. आलं लक्षात? तर हे जनरल स्टेटमेंट मी घेत असतो, कारण इंग्लिश शिकण्याचे बघा दोन पद्धती आहेत. एक आपण जे पद्धतीने शिकतोय, बेसिक स्टेटमेंट्स, त्याच्यावर बेसिक डायलॉग, त्याचं फॉर्मॅट, ती एक पद्धत आहे. आणि रॅन्डमली पण तुम्ही शिकू शकता, पण रॅन्डमली कोणासाठी आहे, ज्याला ऑलरेडी इंग्लिश बोलतंय. जसं पल्लवीने सांगितलं, सर आय नो बेसिक टेक्निकल स्किल्स, बट समटाइम्स आय लॅक ऑफ कॉन्फिडन्स और समटाइम्स आय फॉल शॉर्ट ऑफ वर्ड्स. तर ज्याला ऑलरेडी माहिती त्यांच्यासाठी पण आहे, आणि ज्याला अजिबात नाही माहिती त्याच्यासाठी पण आहे. तर त्याला बाकी काही घेणं देणं नाही ग्रामरचं, पण ऍटलीस्ट दोन तीन वाक्य यातले जर बोलले ना, तेही खूप इम्प्रेसिव्ह वाटतात. आलं लक्षात? तुम्हाला बाकी भले नाही आलं काही हरकत नाही, पण एखाद्या ठिकाणी गरज पडली तर तुम्ही इंग्लिश मध्ये बोलू शकता. प्लीज स्टॉप डुईंग दॅट, डोंट डू दॅट, लेट्स गो फॉर शॉपिंग, लेट्स गो आउट फॉर डिनर. एवढं जरी तुम्ही म्हणाले, जरी ज्याला समजत असेल तो म्हणेल, अरे क्या बात आहे, तुम्ही खूप छान बोलायला लागलेत, असं होईल. आले लक्षात? तर त्याला म्हणतात इम्प्रेशन ऍटलिस्ट आपण तयार करू शकतो. किती येतं हे नंतरचा विषय, पण जे येतं ते तर बोला. अंडरस्टूड? तर दोन पद्धतीने आपण शिकायचा प्रयत्न करूया, जेणेकरून सगळ्यांना त्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करायचं आहे. त्यामुळे आपण एकाच पद्धतीने नाही जाते, इट्स ओपन प्लॅटफॉर्म, सगळ्यांसाठी आहे. आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी त्या सेशन मधून चांगलं मिळावं, इंग्लिश बद्दल त्याचा कॉन्फिडन्स वाढावा, आणि एखाद्याने समोरच्यानी बोललं तर त्याला कळावं तरी, इतका माफक उद्देश आपण या सेशन मध्ये ठेवतो. अँड देर इज अ लॉंग वे, लॉंग प्रोसेस, बट आपण प्रयत्न करूया अजून त्याला छान बनवण्याचा. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की रेग्युलर अटेंड करा, लाईव्ह अटेंड करा, आणि तुमच्या संपर्कामध्ये जेवढे फ्रेंड्स आहेत, जेवढ्या महिला आहेत,
त्यांना आवर्जून पाठवा, तुमच्या स्टेटसला ठेवत चला आधीच सोमवारी वगैरे सकाळी किंवा रविवारी, जेणेकरून लोक त्याचा प्लॅन करतील. ठीक आहे, तर आपल्या ग्रुपवर आपण पाठवत असतो व्हिडिओज आणि ह्या गोष्टी, तर त्या शेअर करा. आले लक्षात? तर या सेशनला आपण इथेच थांबूया. पुढच्या सेशनसाठी आपण नक्की भेटूया सोमवारी 8 वाजता. आणि फॉर दॅट ऑल द बेस्ट. होमवर्क तुमचा असा आहे की प्रेझेंट आणि पास्टचे तुम्हाला 25-25 वाक्य बनवायचे आहेत विदाउट मेन वर्बचे. पुढच्या सेशनला आपण पुढचा टेन्स घेऊया, पण आधीचा बेस पक्का झाल्याशिवाय पुढे जायचं नाही, असं माझं तत्व आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा. 25 मी सांगितले, 50-50 जरी केले तरी कमी आहेत. ठीक आहे, प्लस WH क्वेश्चन पण तुम्ही घेऊ शकता, प्रेझेंटचे पण पास्टचे पण. अंडरस्टूड? आणि ज्या फ्रेजेस ज्या शिकवल्या आहेत त्याचा वापर करा जिथे शक्य आहे तिथे. चलो, आईल्या उत्सव मध्ये आपण आज इथेच थांबूया. सी यू इन द नेक्स्ट सेशन ऑन द नेक्स्ट मंडे. थँक यू. गुड नाईट. Good night, sir. गुड नाईट Good night, ऑल. sir. गुड नाईट ऑल.